भगवंतानी श्री रामचंद्रांनी त्यांचे आराध्य भगवान भोलेनाथाचं पूजन केलं, रामेश्वराची स्थापना केली। मी इथेही हरिभक्तपरायण रामेश्वर आहे आणि चांगलं आहे की या वयात, तरुण वयात त्यांना हरिभक्तपरायण व्हावंसं वाटलं आणि त्यासाठी त्यांनी आपला वेळ दिला। तारुण्यात चांगली गोष्ट आहे आणि माझं मत आहे की धर्म तरुण आहे आणि तो तरुणांनी करायचा असतो, पण तरुण वयात हे अपेक्षित आहे। मला सांगा, आपण वयाच्या 70व्या 80व्या वर्षी रामचरित्र श्रवण केलं, करू नये असं मी म्हणत नाही, पण 70व्या वर्षी तोपर्यंत केलंच नाही, राम नाही ना, काही नाही, फक्त काम। आम्ही रामचरित्र केव्हा ऐकलं? 70-75व्या वर्षी, आणि तेव्हा श्रवण केलं आधीचा बॅलन्स। आम्ही 70व्या वर्षी श्रवण केलं आणि मग ठरवलं की मी जे रामचरित्र ऐकलंय तिथं झाला मी वयाच्या 70व्या वर्षी ऐकलं। हा माझा बॅलन्स। तुला बटनाने मला ह्याच्याने कळतं, हे पण शिकावं लागतं बोलताना, ऑपरेटिंग, तबला, हार्मोनियम, संगीत। नाही तर हे काय, हे सोबत थोडी आहे प्रकरण सगळी, सोबत वागवणे आसान थोड़ी है। पहले वक्ता को सीखना पड़ता है, नाही तर मग हे सगळे यातले तज्ञ आहेत, ऑपरेटिंग, साऊंड किंवा संगीत, यांना सोबत 3-4 तास घेणं म्हणजे मग आपल्याला पण थोडं ते शिकायला लागतं। आणि ज्यांची ज्यांची ती कला आहे त्या कलेला प्रणाम केला पाहिजे। किती दिवसांची या सगळ्यांची साधना असते। एखाद्या नवीन पोराला बसवले तिथे ऑपरेट करायला किंवा सिंथवर, तबल्यावर, त्याचं फोडतील पण वाजणार नाही। ती जी कला असते, साधना असते, खूप साधनेनंतर हे नाही। आता या व्हिडिओ शूटिंग वाल्याला तिथे बसवलं ऑपरेट कर, तो तर आम्ही तर म्हणू कथा बंद करा, जेनो काम ते करे, बिजो करे गोतो खाय। याचं काम, तबल्याचं काम त्यानेच करावं। आता तोही म्हणत होता जायचं परशुराम, म्हटलं तू कुठे जातो, तू तबला वाजव आपला। आणि परिस्थिती अशी असते कथेत की आज त्याचा पुतण्या वारला, तरुण, मग म्हणे मला जायचं आहे। अरे म्हटलं इथे कथेत रामकथा सुरू आहे, इथून त्याला श्रद्धांजली दे, जे व्हायचं ते घडलंय। तो थांबला आणि ह्यांना पण जायचं होतं आज। मग त्यांचे मोठे बंधू आहेत आणि ते पण पाठ करतात रामचरितमानस, त्याचा पाठ सुरू आहे। आज घरी सत्यनारायण भंडारा आणि उद्या काही विधी आहे, म्हटलं उद्याचा तुम्ही अटेंड करा, आजचं राहू दे म्हणून कैलास पण आज इथे थांबले। प्रत्येकाला अडचणी येते, पण हे सगळं करायला लागतं आणि रिस्पॉन्सिबिलिटी फर्स्ट, ही जी आपली जबाबदारी आहे ती आधी असते। म्हणून 70व्या वर्षी जर आपण रामचरित्र ऐकलं वयाच्या आणि मग ठरवलं आता मला तसं जगायचं आहे, अरे आता भरोसा नाही, लाकडं स्मशानात गेली, आता जगायचा भरोसा नाही। आता तुम्ही जगणार काय रामचरित्र? छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती राजे संभाजींचं चरित्र, क्रांती सूर्य महाराणा प्रतापांचं चरित्र। उद्या त्यांची जयंती आहे, महाराणा प्रतापांची, क्रांती सूर्य महाराणा प्रताप। मला 8 ते 10 ठिकाणी पूजन, मिरवणूक,
उद्या समापनाचा दिवस आहे. सकाळी काल्याच्या कीर्तनाला मी पण येणार आहे. आपणही या वेळेत किती वाजेला? 9. ते सांगायलाच रामेश्वर महाराज उपस्थित आहे आज. की सकाळी काला आहे, आपण सगळ्यांनी या. काल्याला आल्याने का आला? जन्माला. त्याचं उत्तर मिळतं काल्यात. म्हणून सकाळी, आणि काला म्हणजे सार असतो. 7 दिवसांमध्ये इकडे तिकडे दुर्लक्ष झालं असेल, गैरहजेरी लागली असेल मुंबई पुण्याला जाण्यामुळे वगैरे, तर काल्याला आल्याने ते भरून निघते, सगळं फळ मिळतं. म्हणून सकाळी काल्याला पण आपण सगळ्यांनी यायचं, आलं पाहिजे. आणि उद्या हा काला आणि हा उत्सव झाल्यानंतर मग कोण आपल्याला बळजबरी करताय? ही पर्वणी असते, ती साधायची असते. म्हणून उद्या क्रांतीसूर्य महाराणा प्रतापांची पण जयंती आहे. आम्ही जर महाराणा प्रताप, राजे संभाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हातार वयात ऐकलं तर जगणार कधी? तेव्हा तर जीवनाचा भरोसा नाही. म्हणून ही चरित्र आम्ही तारुण्यात श्रवण करावी, तरुण वयात श्रवण करावी. यासाठी तरुण वयात श्रवण करावी की जगायचं ठरवलं तर आपल्याला जगायला अजून वेळ आहे. तारुण्यात जगता येतं. म्हणून तरुण वयात ही सगळी चरित्र आम्ही श्रवण करावी. भगवान भोलेनाथांचं पूजन करतात, आपल्या आराध्य देवाचं पूजन करतात. राम सेतू बांधायला त्या ठिकाणी सुरुवात होते. त्या ठिकाणी जे रामेश्वर दर्शनु करी हही, ते तनु तजी मम लोक सिधरी हही. भगवंतांनी आशीर्वाद दिला की जो या रामेश्वराचं दर्शन करेल तो भवसिंधू पार होईल. त्या रामेश्वराची स्थापना सेतुवती सुदृढ बनावा. देखी कृपा निधि के मन भावा, देखी कृपा निधि के जली से कछु बरनी न जाई, जली से न कछु बरनी न जाई. गरजहि मर कट भट समुदाई, गरजहि मर कट भट समुदाई. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय राम. 100 योजन त्या सेतूचं बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण झालंय. आणि तिथून भगवान आपल्या सर्व वानर शब्द कसा तयार झालाय, यांचे हे पराक्रम बघून देव त्यांच्याकडे बघून म्हणायचे, वाह नर. नर सगळे पण वाह नर, म्हणून ते वानर असं ते नामकरण झालं. देवाने या सर्वांना शाबासकी दिली आणि त्या राम सेतूच्या वरून ती रामसेना प्रवास करायला लागली. रामजी की सेना चली. एवढा उत्साह, प्रचंड उत्साह की अधर्म के विनाश को, त्या अधर्माचा विनाश करायचा आहे. आणि आता जशी सैन्याची जमवाजमव होते ना, आता पाकिस्तान बाउंड्रीवर सर्व सैनिक आता तिकडे निघाले, देश सुरक्षित राहावा म्हणून. सगळ्यांच्या सुट्या रद्द झाल्यात आणि सगळे आता आपापल्या सेवेत रुजू होत आहेत. तशा पद्धतीने जोशाने जात आहेत. देशासाठी लढायचं आहे, तसं अधर्माच्या विरोधात लढायचं आहे. आणि देव जोश निर्माण करतायत, हनुमंतराय जोश निर्माण करतायत. आणि रामजी की सेना चली. धर्म